नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यातील डुगवे गावाजवळ असलेल्या घनदाट जंगलामध्ये घेऊन आलेलो आहे। कारण याच जंगलामधून हा एक ओढा वाहतो आणि ह्या ओढ्यामध्ये खूप प्राचीन काळामध्ये एक चमत्कार घडलेला आहे। डुगवे गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता। त्याच्या घरी अनेक गायी होत्या। त्या गायी राखण्यासाठी त्याने एक गुराखी ठेवला होता। गुराखी जेव्हा गायी चारायला या ओढ्यामधून जंगलामध्ये येत होता तेव्हा दुपारी त्या गायीमधील एक तानी नावाची गायी ओढ्यातील असलेल्या झुडपामध्ये जायची आणि त्या झुडपामध्ये आपले सर्व दूध सांडून घरी जायची। पण घरी गेल्यानंतर ती दूध देत नव्हती म्हणून ब्राह्मण गुराखीवर दूध चोरीचा आरोप लावतो। म्हणून गुराखी दुसऱ्या दिवसापासून त्या गायीवर नजर ठेवतो। तेव्हा त्याला बघायला मिळते गायी एका झुडपामध्ये घुसते आणि आपले सर्व दूध सांडून परत घरी जाते। ही बातमी तो आपल्या मालकाला सांगतो। त्यानंतर ब्राह्मण हातामध्ये कुऱ्हाड घेऊन रागाने त्या झुडपामध्ये घुसतो आणि वेलीवर जोरात एक वार करतो। वेलीवर वार झाल्यानंतर वेली खाली पडते आणि वेलीच्या आतमध्ये दगडामधून प्रकट झालेली शंभू महादेवाची पिंड त्याला दिसते। तो घाबरतो आणि गावातील सर्व माणसांना सांगतो। गावातील माणसे या ठिकाणी येतात आणि शंभू महादेवाची माफी मागून त्या ठिकाणी एक मंदिर बांधतात। ब्राह्मणाने कुऱ्हाडीचा जो वार केला होता त्या वारीच्या निशाणी शंभू महादेवाच्या पिंडीवर अजून देखील आपल्याला बघायला मिळतात। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ओढ्यामध्ये हा भला मोठा दगड कसा निर्माण झाला आणि पावसाळ्यामध्ये ह्या ओढ्यामध्ये भरपूर पाणी वाहते। दगडाच्या चारी बाजूने पाणी वाहत खाली जाते तरी सुद्धा हा दगड हललेला नाही। दगडाला चारी बाजूने कुठेही सपोर्ट नाही। खालून बघितल्यानंतर असे वाटते हा दगड अंतराळी आहे। हा चमत्कार कसा घडला असेल हे आज आपल्याला बघायचं आहे। तुम्ही देखील माझ्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये बनून राहा म्हणजे तुम्हाला समजेल ह्या ओढ्यामध्ये चमत्कार कसा घडला आणि शंभू महादेवाची त्या दगडामधून स्वयंभू पिंड कशी प्रकट झाली आणि आपल्याला दर्शन देखील घ्यायला मिळेल। या रोडने आम्ही प्रवास करत आलो। या ठिकाणी गाडी पार्क केली आणि हा रोड असाच रत्नागिरीच्या दिशेने जातो। तुम्ही बघू शकता मंदिराचे प्रवेशद्वार या ठिकाणी आहे। श्री लोटेश्वर प्रसन्न डुगवे गावामध्ये हे मंदिर आहे। मंदिराच्या दिशेने जाण्यासाठी आपल्याला या प्रवेशद्वारमधून खाली पायऱ्या उतरत एका ओढ्यामध्ये जावं लागतं। ओढ्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला अखंड दगडाच्या वरती बनवलेलं लोटेश्वर मंदिर बघायला मिळतं। मी पण पहिल्यांदाच या मंदिरामध्ये निघालेलो आहे त्यामुळे तिथला अनुभव कसा आहे हे आता आपण बघत जायचे आहे। बघू शकता तुम्ही खाली सर्वत्र भात शेती आहे आणि या शेतीच्या खाली ओढा आहे। ओढ्याला सध्या पाणी असणार आहे पण पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी असते। पर्यटकांच्या सुविधासाठी या ठिकाणी पायऱ्या वगैरे बनवलेल्या आहेत। आज आकाशामध्ये ढग आल्यामुळे ऊन काय एवढं लागत नाही। त्याचा फायदा घेऊन आपण आता मंदिराच्या दिशेने जाऊया। समोर तुम्हाला हा डोंगर दिसत असेल। या डोंगराच्या टोकापासून पायथ्यापर्यंत सर्वत्र घनदाट जंगल आहे। ही बघा कोकणाची निशाणी। भात काढून झाल्यानंतर भाताचे पिंजर अशा प्रकारे शेतामध्येच रचले जाते। पावसाळ्यामध्ये जनावरांना खाण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो। बघू शकता तुम्ही इथला निसर्ग कसा आहे। पुढे गेल्यानंतर या ठिकाणी एक आंब्याचे झाड आहे। या आंब्याच्या झाडापासून आपल्याला आणखी खाली जावं लागणार आहे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी। बघा या ठिकाणी सर्वत्र शांत आणि सुंदर निसर्ग आहे। इथे आल्यानंतर आपल्याला चप्पल वगैरे याच ठिकाणी काढावं लागणार आहे। तसा बोर्ड या ठिकाणी लावलेला आहे, कृपया ते चप्पल काढाव्यात। इथून खाली जाण्यासाठी आपल्याला पायऱ्यांच्या साईडला हे लोखंडी बॅरेक पण दिसते। त्याचा सहारा घेत आपण खाली जाऊ शकतो कारण वयस्कर माणसे पायऱ्यावरून उतरताना पाय घसरू नये म्हणून ही सुविधा बनवलेली आहे। बघू शकता अजून काही पायऱ्या आपल्याला उतरून खाली गेल्यानंतर
मंदिर परिसर दिसणार आहे आणि सुंदर मंदिराचे पण दर्शन होणार आहे. शंभू महादेवाची पिंड मंदिरामध्ये कशी प्रकट झाली हे सर्व आता आपल्याला खाली गेल्यानंतरच समजणार आहे. वरती मी एका माणसाला विचारले मंदिराचा इतिहास काय आहे. ते म्हणाले खाली जावा, तुम्हाला तिथे एका बोर्डवर माहिती लिहिलेली वाचायला मिळेल. आणि खाली आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक बोर्ड दिसतो. ह्या बोर्डवरती मंदिराविषयी पूर्ण माहिती लिहिलेली आहे. आम्ही आता मंदिर परिसरामध्ये पोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता या ओढ्यामध्ये सर्वत्र तुम्हाला मोठमोठे दगड बघायला मिळतील आणि अशाच एका दगडापैकी एक दगड या ठिकाणी आहे. पूर्वी या दगडाच्या चारी बाजूने वेल होते आणि त्या वेलाच्या आतमध्ये जाऊन गायी शंभू महादेवाच्या स्वयंभू पिंडीवर दूध सोडत होती. आता आपण या दगडाच्या वरती असलेल्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे. आता एप्रिल महिना सुरू आहे तरीसुद्धा या ओढ्यामध्ये पाणी आहे, पण पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी असते आणि बघण्यासाठी व्ह्यू अतिशय सुंदर असतो. आता आपण या मंदिराच्या आतमध्ये जाऊन भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे. पर्यटकांच्या सुविधेसाठी या ठिकाणी पायऱ्या वगैरे बनवलेल्या आहेत. त्यानंतर आपण पुढे जाऊन या ओढ्यातील सुंदर व्ह्यू देखील बघायचा आहे. पाणी वरून डोंगराच्या टोकावरून खाली वाहत वाहत येते. आता आपण पायऱ्या चढून वरती जाऊया. इथे आल्यानंतर भगवंताच्या दरबारामध्ये वेगळाच अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो आणि आतमध्ये जाऊन शंभू महादेवाच्या स्वयंभू पिंडीचे आज आपल्याला दर्शन होणार आहे. ओम नमः शिवाय. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुवनेधारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. भगवंताचे तुम्ही दर्शन घ्या. मी दर्शन घेतलेलं आहे. खाली जी पिंड आहे ती स्वयंभू आहे. नंतर पितळाचा कवर वरती बसवण्यात आलेला आहे. सांब सदाशिव सांब सदाशिव. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही येथे नंदीचे स्थान आहे. म्हणजे हा नंदी दगडामधून प्रकट झालेला आहे. बघू शकता तुम्ही आणि दर्शन घेऊ शकता. इथला निसर्ग अतिशय सुंदर आहे. आता आपण या पायऱ्यावरून खाली जाऊया आणि या ओढ्यातील सुंदर व्ह्यू, मोठमोठे दगड आणि पाण्याच्या पात्रामध्ये उतरून मस्त अनुभव करून घेऊया. ऊन भरपूर आहे तरीसुद्धा हे पाणी एकदम थंडगार आहे आणि स्वच्छ देखील आहे. या ओढ्यामधून आता आपण पुढे जाऊया. हे दगड तुम्ही बघू शकता किती मोठे आहेत. हे सर्व जांबा दगड आहेत. म्हणजे ह्याला लाल दगड असे देखील म्हटले जाते. बघा इथे सर्व पर्यटक भगवंताचं दर्शन घेऊन या ठिकाणी ओढ्यामध्ये मस्त सेल्फी काढून आनंद व्यक्त करत आहेत. आता आपण आणखी पुढे जाऊन या ओढ्यामध्ये अजून काय आपल्याला बघायला मिळते का हे देखील बघायचं आहे. बघा या ठिकाणी वरती हापूस आंब्याची बाग देखील आहे. सर्वत्र तुम्हाला इथे काजू आणि आंब्याच्या बागा देखील बघायला मिळतील. आपण आणखी पुढे जाऊन पुढचा व्ह्यू कसा आहे हे देखील बघायचं आहे. बघा सध्या पाणी कमी आहे तरीसुद्धा ह्या ओढ्यातील व्ह्यू अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी सर्वत्र शांत आणि भक्तिमय वातावरण आहे. ह्या पाण्यामधून आपण पुढे चालत जाऊया. बघा ह्या पाण्याच्या पात्रामध्ये उतरल्यानंतर मस्त अनुभव आपल्याला अनुभव मिळतो. बघू शकता तुम्ही. पावसाळ्यामध्ये तुम्ही कधी इथे आला तर या ओढ्याला एवढे जोरात पाणी असते की तुम्ही ओढ्याच्या पात्रामध्ये उतरू शकणार नाही. बघा हा व्ह्यू बघा अतिशय सुंदर हा व्ह्यू आहे. या ठिकाणी एक दगड पण आहे. दगडामधून
एक झाड देखील प्रकट झालेलं आहे बघा. सुंदर असा व्ह्यू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आपण लोटेश्वर मंदिरामध्ये जाऊन भगवंताचं दर्शन घेतलं, त्यानंतर ओढ्यामध्ये जाऊन ओढ्यातील सुंदर व्ह्यू बघितला आणि या ठिकाणी असलेले मोठमोठे दगड पण बघितले. पण सर्वात चमत्कारी गोष्ट म्हणजे ज्या भल्या मोठ्या दगडावर लोटेश्वरची स्वयंभू पिंड प्रकट झालेली आहे, हा दगड लाखो हजारो वर्षापासून या ठिकाणी कसा स्टेबल आहे आणि तो पाण्याच्या आणि वातावरणाच्या परिणामामुळे का हलत नाही, याचं काय रहस्य आहे ते आता आपण दगडाच्या चारी बाजूने फिरून बघायचे आहे. दुरून बघितल्यानंतर हा दगड असा वाटतो जणू काय या दगडाला कुठेही सपोर्ट नाही. आता आपण याचा काय चमत्कार आहे हे शोधूया. तुम्ही बघू शकता या ठिकाणी असलेले दगड डोंगराचा सहारा घेऊन थांबलेले आहेत. असे या साईडला पण अजून काही दगड आहेत, पण हा दगड ओढ्याच्या मधोमध आहे आणि बिना कशाचा सपोर्ट घेता हा मधोमध कसा थांबलेला आहे, कारण त्या ओढ्याला पावसाळ्यामध्ये एवढे जोरदार पाणी येते की हा दगड पूर्णपणे बुडतो आणि लांबून बघितल्यानंतर दगडाच्या खाली गॅप असल्यासारखे आपल्याला वाटते. त्याचं काय रहस्य आहे हे आता आपण दगडाची चारी बाजूने निरीक्षण करून बघायचे आहे. बघा, खालून हा दगड सपोर्ट नसल्यासारखा वाटतो आणि मंदिराच्या मागून हा दगड आपल्याला असा बघायला मिळतो. बघा, मधोमध दगड आहे आणि दगडाच्या दोन्ही बाजूने भरपूर पाणी वाहते. उन्हाळ्यामध्ये पाणी कमी असते, पण पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी वाहते. आणि खालून बघितल्यानंतर दगडाच्या पलीकडे आपल्याला प्रकाश आल्यासारखा दिसतो, म्हणजे हा दगड खालून पण आतराळी असल्यासारखा आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे हा भगवंताचा चमत्कार म्हणावा लागेल, कारण अशा ओढ्यामध्ये हा दगड थांबणे शक्य नाही, कारण पाण्याचा जोर भरपूर असतो. तरीसुद्धा अनेक वर्षापासून हा दगड या ठिकाणी थांबलेला आहे. म्हणजे प्रत्यक्षात शंभू महादेव या दगडावर विराजमान झाल्यामुळे हा दगड इथे स्टेबल आहे. आपण दगडाच्या चारी बाजूने फिरलो, पण दगडाला फक्त जमिनीचा सहारा आहे. पाठीमागून पुढून किंवा दोन्ही साईडून कुठेही सपोर्ट नाही. बघा मित्रांनो, ह्या ओढ्यामधून आणखी वरती गेल्यानंतर आपल्याला वरती काय बघायला मिळते हे देखील बघायला जाऊया. बघा, वरती भरपूर दगड आहेत आणि पाणी किती जोरात वरून खाली येत असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. हे दगड हललेले पण आहेत, म्हणजे या ओढ्याला भरपूर पाणी येते. आणि या ठिकाणी एक झाड पण आहे ओढ्याच्या मधोमध. त्या झाडाच्या मुळ्या पूर्ण खुल्ल्या झालेल्या आहेत पाण्यामुळे आणि झाडाने ह्या दगडाचा सहारा घेतलेला आहे. बघा, आता आपण ह्या ओढ्यातून आणखी वरती जाऊन बघूया वरचा नजारा कसा आहे. कारण हे दगड या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत, त्यामुळे यांना बघण्याचा आनंद वेगळाच आहे. बघा मित्रांनो, ह्या दगडावरून मी वरती आलो, त्या इथला व्ह्यू आपल्याला असा बघायला मिळतो. सर्वत्र दगडच दगड. अंदाज लावा पावसाळ्यातील व्ह्यू कसा असेल. मी तुम्हाला पावसाळ्यातील व्ह्यू नक्की दाखवणार आहे, पण सध्या हा उन्हाळ्यातील व्ह्यू कसा आहे हे तुम्ही बघत असाल. या ठिकाणी सर्वत्र शांतता, पक्ष्यांचा आवाज आणि भक्तिमय वातावरणाचा अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो. मित्रांनो, आज मी रत्नागिरी जिल्ह्यातील डुगवे गावाजवळ असलेल्या सह्याद्रीच्या घनदाट जंगलातील ओढ्यामध्ये आलो. ओढ्यामध्ये अखंड दगडामधून प्रकट झालेली शंभू महादेवाची पिंड आणि शंभू महादेवाचा स्वयंभू नंदी दाखवला.
दर्शन देखील घडवून आणलं. आणि हा दगड कुठेही सपोर्ट नसताना कसा ओढ्यामध्ये स्टेबल आहे हे देखील दाखवलं. ओढ्यातील सुंदर व्ह्यू, त्या जंगलातील व्ह्यू तुम्हाला बघायला मिळाला असेल. तुम्ही देखील वेळात वेळ काढून ह्या मंदिराला नक्की भेट द्या. जर तुम्ही पावसाळ्यामध्ये या ठिकाणी आला तर तुम्हाला हा चमत्कार बघून स्वतःवर विश्वास बसणार नाही, एवढ्या मोठ्या वाहणाऱ्या पाण्यामध्ये हा दगड कसा स्टेबल आहे. या ठिकाणी येऊन मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पते, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.